हे वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी नमिता तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर बरेच दिवस झाले मी व्हिडिओ बनवलेले नव्हते, तर मला शॉर्ट्स व्हिडिओज टाकायलाच जमले, कारण की ना लाँग व्हिडिओ बनवण्यासाठी माझी तब्येत खूप जास्त खराब पण होते आणि मला कसं विकनेसपणा जास्त येत होता. तर मी काही लाँग व्हिडिओ शेअर केले नाही तुमच्यासोबत, पण मी आज घेऊन येत आहे. तर मी आज खूप सारे शॉपिंग केलेले आहे. आता बेबीसाठी केली, थोडी माझ्यासाठी केली शॉपिंग, तर तेच मी तुम्हाला दाखवणार आहे आज या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा. तर सुरुवात करूया आपण व्हिडिओला. तर सगळ्यात पहिले मी मागवलेला आहे हा वन पीस. तुम्ही माझ्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये बघितलंच असणार आहे. तर हा मी मेशोवरून मागवलेला आहे वन पीस. तर हा मला म्हणजे गुडघ्याच्या थोड्या खालीपर्यंत हा वन पीस आहे येतो मला. तर ट्राय करून बघितला होता, खूप सुंदर वाटतो, एकदम छान वाटतो. आणि हा वन पीस ना मला माझ्या जेव्हा मी डिलेवरी झाल्यानंतर घरी येणार तेव्हा मला हा वन पीस घालायचा आहे. तर खूप सुंदर आहे, मला एकदम छान आवडलेला आहे. त्याचा कपडा वगैरे पण खूप छान आहे. तर हे मागवलं. अजून त्यानंतर ना मी बाळासाठी लंगोट मागवलेले आहे. पूर्ण 1 डझन पॅकेट 1 डझन घेतलेला आहे मला याच्यात. तर असे पूर्ण 1 डझन मिळालेले आहे. तर सध्या पावसाळा पण आहे आणि नक्की लागतातच, म्हणजे खूप जास्त लागतील. माझ्याकडे ऑलरेडी आधी आहेच आहे थोडेफार, पण मी अजून जास्त एक्स्ट्रा घेऊन ठेवलेले आहे ते. तर मग म्हटलं उपयोगात तर पडतातच ते, आणि बाळाला लगेच डायपर वगैरे असं घालता नाही येणार, तर त्या हिशोबाने मी हे जास्तच क्वांटिटी मागवलेली आहे. तर असे 1 डझन आहे आणि कपडा पण खरंच खूप छान आहे त्याचा. मला कपडा आवडला आहे सगळ्यात जास्त. आता फक्त हे कपडे जे आहे घेतलेले मी, ते पटकन मला डेटॉलमध्ये टाकायचे आहे, कारण की थोडेच दिवस राहिले आहे माझ्या डिलिव्हरीला. तर आता मला हे पटापट मागवल्या. अजून 3-4 पार्सल आहे बाळाचे यायचे बाकी आहे. तर ते मी तुम्हाला माझे जेव्हा बॅकपॅकिंगचा व्हिडिओ पण येईल त्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच तुम्हाला दाखवणार आहे. तर हे असे छान भेटले 1 डझनमध्ये. ऑलमोस्ट असेल 200-250च्या रेंजमध्ये आहे वाटतं हे. त्यानंतरून ना अजून मी घेतला आहे ही लॉन्ड्री बॅग. एक बाळासाठी, म्हणजे 2 भेटल्या त्याच्यावरती. तर ही बेबीसाठी घेतली, जेणेकरून बेबीचे कपडे वगैरे, कारण की आता माझ्याकडे कपाट आहे पण मायराचं, ते आम्ही मेशोवरूनच ऑनलाईन केलेलं होतं. तर ते कपाट आहे पण त्याच्यात तिचे सगळे भरपूर कपडे आहेत, तर आम्हाला ते ठेवताच येणार नाही. तर मग मी थोडा दिवस म्हटलं की बेबीसाठी हे स्टोअर करण्यासाठी, त्याचे कपडे वगैरे स्टोअर करण्यासाठी हे घेऊया. तर हे आणि अजून एक भेटलेली लॉन्ड्री बॅग, त्याच्यात मी कपडे ऑलरेडी टाकलेलेच आहे. तर अशी 2 बॅग भेटलेल्या आहे. खूप कमी प्राईसमध्ये भेटले आणि रिजनेबल आहे, तर चांगलं आहे आणि मला आवडलं पण, कारण की कपडा वगैरे म्हणजे क्वालिटी पण छान आहे याची आणि मला आवडलेलं आहे एकदम. त्यानंतर ना मी मागवलं आहे अजून. तर मी ही चप्पल वापरली, घरात घालण्यासाठी चप्पल आहे घेतलेली. तर ही चप्पल मी 116लाच मला भेटलेली आहे. यात भरपूर सारे कलर होते, पण कलर वाईज थोडेसे प्राईस चेंज होत होते. तर मला हा कलर आवडला होता. ठीक आहे, तर घरातच वापरायचे आहे त्याच्यामुळे छान आहे आणि चांगला याच्यात भेटली मला. तर ऑब्व्हियसली डिलिव्हरी झाल्यानंतर चप्पल आणि सॉक्स वगैरे तर लागणारच आहे. आणि त्यानंतरून मी घेतलं आहे हे माझ्या फ्रीजसाठी घेतलं आहे, म्हणजे मला जे भाज्या वगैरे ठेवण्यासाठी आहे ना, मी ते घेतलं आहे. खरं तर हे पण नव्हतं घेणार, पण मी म्हटलं जाऊ दे, आता भाज्या वगैरे चांगलं व्यवस्थित स्टोअर करणार, जास्त तर स्टोअर करून ठेवणारच नाही आहे मी, कारण की ज्या मावशी पण माझ्याकडे येतील कामाला त्या मला स्वयंपाक लगेचच्या लगेच, म्हणजे जी भाजी आणली किंवा जे पण काही असेल ते लगेचच्या लगेच बनवून देणार. त्याच्यामुळे स्टोअर करण्यासारखं तर नाहीच आहे, पण थोडेफार टमॅटो वगैरे लागलेच तर त्याच्यासाठी मी हे घेऊन ठेवलेलं या पिशव्या. तर मला ह्या खूप चांगल्या रेंजमध्ये 96 रुपीजलाच भेटल्या आणि भरपूर आहे त्याच्यामध्ये पिशव्या. तर अशा आलेल्या आहे. आणि त्यानंतर ना मी सॉक्स मागवलेले माझ्यासाठी, आणि हे सॉक्स पण याच्यामध्ये 1 2 3 4 5 जोड आलेले आहे याच्यात सॉक्सचे. तर हे माझ्यासाठी मागवलेले मी. तर
असे मला छान ड्रेस याच्यामध्ये भेटले आणि कपडा वगैरे पण खरंच छान आहे. जे पण मी मागवलेले ते सगळे खूप छान छान क्वालिटी आले. म्हणजे मला रिटर्न करायचं टेन्शनच नाही आहे. आणि मला कसं की मला असं टेन्शन झालेलं होतं की रिटर्न करावं लागतं की काय. तर मला एक पण गोष्ट आता रिटर्न नाही करायला भेटतं, ते चांगलं आहे. फक्त आता जे पण बाळाचे थोडेफार ड्रेस नाही आपल्या दुपटे वगैरे असे मागवलेले मी थोडे कॉटनमध्येच. पण आता ते कसे येतात ते मला बघावं लागणार आहे. तेच मला टेन्शन आहे की ते जर चांगलं आलं तर टेन्शन नाही, असं म्हणजे त्या गोष्टीवर लगेच रिटर्न नाही पाठवता येणार. तर बघूया आता ते पण कसं येतात ते. आता उद्या परवापर्यंत आले पाहिजे लवकरात लवकर, कारण की बस फक्त 4-5 दिवस राहिलेले आहे डिलिव्हरीसाठी माझ्या. आणि त्यानंतरून बाळासाठी हे एक आलेलं आहे, जे की हे रॅप करायचं असेल, हे असं वालं इथे टोपी आहे अशी, आणि असं पॅक करायचं, फोल्ड करायचं. याचं नाव मला आठवत नाही काय बोलता याला, बट तुम्हाला समजलंच असेल ज्याला माहिती आहे त्याला. तर मला हे पण आवडलेलं होतं खूप जास्त. आणि अजून तर बस. आणि मी एक याचा डब्बा घेतलेला आहे मसाल्याचा. आणि बाकी तर आता सर्व बेबीसाठीच पार्सल आहे. बेबीचे सॉक्स आहे त्याच्यामध्ये, आणि तुपटे पण आहे. अजून बरंच 2-3 गोष्टी आहे. मायरासाठी पण मी 3 पॅन्ट घेतलेला आहे, 3 पॅन्टचा सेट. तर तो पण यायचा बाकी आहे अजून. तर आय होप उद्यापर्यंत सगळं आलं पाहिजे पार्सल. तसं मला दाखवतं आहे लोकेशन की नाशिकमध्ये आलेलं आहे. बट बस फक्त उद्या पटकन डिलिव्हर होऊन जायला पाहिजे. आणि एकदाचं मला कपडे कसे सगळे कपडे मला ते डेटॉलमध्ये टाकता येईल, कारण की एका खड्डीत सगळे कपडे टाकले तर टेन्शन नाही राहणार. म्हणजे परत हे करा ते करा, त्यामुळे मला डायरेक्ट म्हणजे ते सुकल्यानंतर डायरेक्ट बॅग पॅकिंग करता येईल मला. आणि मी तुम्हाला बॅग पॅकिंगचा पण व्हिडिओ नक्की शेअर करेल, कारण की त्याच्यात मी तुम्हाला काय काय गोष्टी ॲड करणार आहे किंवा काय काय गोष्टी घेऊन जायच्या राहतात ते सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे. कारण की मला बरेच अजून 2-3 गोष्टी पण घ्यायच्या आहे. माझे सॅनिटरी पॅड आहे, वाईप्स आहे. बेबीला तर मी घालणार नाही मी लगेच डायपर वगैरे, बट तरी पण बघूया. ते सुद्धा घेऊन ठेवायला, जर डॉक्टरकडे व्हिजिट वगैरे केलं तर आपल्याला ते घालावंच लागतं. तर ते घेऊ. अजून भरपूर अशा गोष्टी आहे मला ते घेऊन ठेवायच्या आहे, म्हणून मी थोडंसं पटापट आता करून ठेवणार आहे ते कामं. आणि आज आहे दीपअमावस्या, तर तुम्ही तुमच्या मुलांना नक्कीच दिव्याने ओवाळा. 3 वेळा किंवा 7 वेळा ओवाळतात, कणकीचे दिवे बनवतात. तर मला ते पण करायचं आहे मायरासाठी. तर आता ती उठली का तिला फ्रेश वगैरे केल्यानंतर त्याचं पण मी औषण वगैरे करेल, पूजा वगैरे करून झाल्यानंतर. आणि त्याचा व्हिडिओ जर मला याच्यात ॲड करता आला तर करेल नक्की, कारण की आता कोणीही सोबत नाही आहे. तर व्हिडिओ मला काही बनवता नाही येणार तो, आणि ती मला बनवून देणार पण नाही अजिबात. तर त्यामुळे मी केलं तर स्किप करेल, नाहीतर मग शेअर करेल मी तुमच्यासोबत रीलमध्येच, शॉर्ट्स व्हिडिओमध्ये शेअर करेल मी. आणि अजून भरपूरशा गोष्टी आहे त्या मी तुम्हाला नक्कीच सेकंड व्हिडिओमध्ये दाखवेलच मी तुम्हाला. आणि लवकरच आता बेबी येणार आहे, थोडंसं एक्सायटेड आहे, थोडीशी टेन्शनमध्ये पण आहे. खूपच असं म्हणजे स्ट्रेस नाही घेते मी, बट थोडं टेन्शन तर येतच आहे, कारण की मायराकडे पण लक्ष द्यावं लागणार आहे, परत छोट्या बेबीकडे पण लक्ष द्यावं लागणार आहे. भरपूर अशा गोष्टी आता पुढे मला ते फेस करावं लागणार आहेत, त्या थोड्या टेन्शन आहेत. बस फक्त आय होप सगळं चांगलं झालं पाहिजे आणि व्यवस्थित हे बेबी पण सुखरूप आलं पाहिजे. तर जे होईल ते होईल. म्हणजे असं आमचं कधीच नव्हतं की आम्हाला मुलगा पाहिजे किंवा म्हणजे मुलीची हौस तर झालेलीच आहे, पण असं नाही की मुलगाचं पाहिजे वगैरे असं अजिबात नाही आहे. जे होईल ते होईल. एक बाळ येतं आहे, बस आम्ही एवढं हॅप्पी हवं याच्यासाठी, कारण की तिला सोबत कोणतरी भेटतं तिचं. तर बस आम्हाला त्या गोष्टीवरती समाधान आहे आणि ती पण खूप खुश राहील या गोष्टी. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि छान छान कमेंट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.